यानंतर बघूयात अहमदनगरमधील पुणतांब्यात बैठकीला सुरुवात झाली। शेतकरी आंदोलनाचा येलगार जो आहे तो पुन्हा एकदा होणार आहे असं कळतंय। शेतकरी क्रांतीचे सदस्य या बैठकीला उपस्थित आहेत। जयाजी सूर्यवंशी, धनंजय जाधव, संदीप गिड्डे यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। सरकार विरोधात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन छेडणार आहेत। देता की जाता म्हणत सरकारला इशारा देण्यात आलाय। संपूर्ण कर्जमाफी, हमी भावासाठी शेतकरी आंदोलन या ठिकाणी आता होणार आहे। आंदोलनाचं हत्यार पुन्हा एकदा उपोषणात येणार आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरीश निमोटे आपल्या सोबत आहेत। हरीश, या बैठकीत नेमकं काय ठरवलं जाणार आहे? विशाल, काही वेळापूर्वीच आता या किसान क्रांतीची बैठकीला सुरुवात झालेली आहे। आपण बघितलं होतं 1.5 वर्षापूर्वी ऐतिहासिक असा शेतकरी संप या पुणतांबे गावातनं सुरू झाला होता आणि राज्यातले शेतकरी तेव्हा रस्त्यावर उतरले होते। सरकारने त्यावेळी कर्जमाफी केली, मात्र जी आश्वासने दिली गेली होती त्या आश्वासनांची कुठेतरी आजही पूर्तता झाली नाही असं म्हणत पुन्हा एकदा जे शेतकरी क्रांतीचे जे सगळे सदस्य होते हे एकत्र आलेत आणि आता नवीन आंदोलन या ठिकाणी उभारलं जातंय, ज्यामध्ये सरकारला धारेवर धरून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा हा प्रमुख मुद्दा घेऊन देता की जाता अशा प्रकारचा इशारा सरकारला देण्यात येतोय। मात्र दुसरीकडे पुणतांब्यामध्ये जेव्हा हे शेतकरी आंदोलन गेल्या 1.5 वर्षापूर्वी उभं राहिलं होतं तेव्हा शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असे सगळ्या पक्षाचे जे सगळे नेते होते हे सगळे एकत्र आले आणि हे आंदोलन उभारलं गेलं होतं। मात्र आताचं चित्र जर बघितलं तर त्यातील फक्त धनंजय जाधव जे आहेत हे एकटे या गावातनं त्या बैठकीत सहभागी झालेले आहेत। जयाजी सूर्यवंशी असतील, संदीप गिड्डे असतील, ज्या शेतकरी संपाच्या वेळी शेतकऱ्यांच्या ज्या संपाच्या विषयी मुख्यमंत्र्यांशी यांनी वाटाघाटी केल्या आणि संप मागे घेतला होता, त्यावेळी त्यांच्यावरती मोठी टीका झाली। तेव्हापासून हे सगळे लोक कोणत्याही आंदोलनामध्ये दिसले नाही। मात्र आज पुन्हा एकदा या बैठकीतनं एक नवीन आंदोलनाची दिशा ठरवली जाते, त्यामुळे कुठेतरी यांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। त्यामुळे राज्यातील शेतकरी आता पुन्हा एकदा यांच्या मागे उभे राहतील का हा देखील प्रश्न आहे। विशाल, धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल। बैठक तर घेतली जाते, संपाचा हत्यार देखील उपोषणाच्या संदर्भात या बैठकीत ठरतं का हे बघावं लागणार आहे, पण तसेच वेगवेगळे प्रश्न देखील या बैठकीबद्दल उपस्थित होताना दिसत आहेत।